न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या 5व्या खानदेश महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या मांदियाळीत आणि विविध कार्यक्रमांनी पार पडलाय। सिडको परिसरातून निघालेली भव्य शोभायात्रा, अहिराणी आणि इतर भाषिक साहित्य संमेलन, कानबाईची गाणी आणि खानदेशी बँड हे पहिल्या आणि उद्घाटनाच्या दिवशीचे कार्यक्रम नाशिककरांसाठी आकर्षण ठरले। आमदार सीमा हिरे आयोजित 4 दिवसीय 5व्या खानदेश महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री विजय नवल पाटील, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, नगरसेवक योगेश हिरे, प्रतिभा पवार, अलका अहिरे, सलीम मामा शेख, भाजपच्या महिला शहराध्यक्षा सोनाली ठाकरे, महेश हिरे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। तसेच जाते फिरवून अहिराणी ओव्या गाऊन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना विजय नवल पाटील यांनी खानदेशाची संस्कृती, बोलीभाषा, अहिराणी यांच्या संवर्धनासाठी खानदेश महोत्सव सारखा संयुक्तिक उपक्रम आमदार सीमाताई हिरे यांनी हाती घेतल्याबद्दल कौतुक केले। यावेळी लक्ष्मण सावजी आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही मनोगत व्यक्त करून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या। प्रास्ताविक आमदार सीमा हिरे यांनी केले। महोत्सव आयोजनामागची भूमिका आणि 4 दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांची रूपरेषा अहिराणीतून यावेळी सौ हिरे यांनी स्पष्ट केली आहे। तत्पूर्वी सकाळी 8:30 वाजता सिडकोतील विजयनगर येथून खानदेशच्या शोभायात्रेचा भागवत कथाकार समाधान महाराज शर्मा आणि आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून आणि हवेत फुगे सोडून शुभारंभ करण्यात आला। हरिभक्त परायण शर्मा महाराज यांनीही धर्म, संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी आमदार सीमा हिरे यांनी नियोजनपूर्वक सुरू केलेल्या खानदेश महोत्सव उपक्रमाचे विशेष कौतुक केले। यावेळी नगरसेवक भगवान दोंदे, कावेरी घुगे, भाग्यश्री डोमसे, भाजपचे सिडको मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, रवी पाटील, डॉक्टर विनय मोगल, डॉक्टर वैभव महाले, भगवान काकड, रामहरी संभेराव, राजेश दराळे, डॉक्टर पुष्पा पाटील, गणेश ठाकूर, आबा पवार, शिवाजी बरके, एकनाथ नवले आदींसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते। ही शोभायात्रा विजयनगर येथून निघून पवननगर, दिव्या ॲडलॅब, त्रिमूर्ती चौक मार्गे ठक्करडोम येथे पोहोचली आहे। या शोभायात्रेत सजवलेली बैलगाडी, उंट, घोडे, आदिवासी नृत्य पथक, विविध देवदेवतांच्या वेशभूषेतील बोहडा पथक, मदारीचे खेळ, ढोल ताशा पथक, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते। उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन खानदेश महोत्सवाच्या संयोजिका रश्मी हिरे बेंडाळे यांनी केले, तर नगरसेविका प्रतिभा पवार यांनी आभार मानलेत। दरम्यान पहिल्या सत्रात झालेल्या साहित्य संमेलनात रामदास वाघ, सुरेश पवार, प्राध्यापक सुमती ठाकूर, अजय बिरारी, शिवाजी साळुंके, पल्लवी परुळेकर आदींसह 100वर साहित्यिक कवींनी सहभाग घेतला होता। यात अहिराणी, मराठी आणि हिंदी भाषिक कविता तसेच कथा साहित्यिकांनी सादर केल्या। धुळे येथील सदाशिव सूर्यवंशी आणि जालना येथील वनमाला पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर पूनम बेडसे आणि स्नेहल येवला यांनी निवेदन केले। हे साहित्य संमेलन स्वर्गीय डॉक्टर शंकर बोराडे यांना समर्पित करण्यात आलं होतं। यावेळी मराठी आणि अहिराणी भाषेतील उत्कृष्ट कविता सादर करणाऱ्या कवींना प्रथम 3 क्रमांकांसाठी रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। उद्या शनिवारी खानदेश महोत्सवाचा दुसरा दिवस असून यामध्ये मावळा, आता खेळता खेळता इतिहास शिकवणारी मावळाची खेळणी हा शालेय विद्यार्थ्यांसाठीचा कार्यक्रम, तसेच आंतरशालेय नृत्य स्पर्धा हा सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच सायंकाळी खेळ पैठणीचा हा महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम आणि लावणी क्वीन माधुरी पवार यांच्या लावण्यांचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। न्यूज इंडिया मराठीसाठी संदीप लामखेडे, नवीन नाशिक।